हे झाड घरात ठेवलं तर पैसा येतो असं नाही, पण मात्र शांतता येते, स्ट्रेस कमी होतो आणि मन देखील स्थिर राहतं. पण गंमत अशी आहे की हे झाड 90% लोक चुकून डॉलर मनी प्लांट समजत असतात. पण हे झाड चुकीच्या नावाने ओळखलं गेलं की मात्र चुकीच्या जागी ठेवलं तर फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. हे झाड एक औषधी देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी याचं प्रोपोगेशन देखील तुम्हाला करून दाखविणार आहे. शिवाय याची कंप्लीट फर्टिलायझर केअर आणि शिवाय वास्तू टिप्स देखील सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी चूक देखील सांगणार आहे जी आपण टाळली नाही तर मात्र प्लांट याने नक्कीच खराब होईल. सर्वात आधी आपला एक गोंधळ क्लिअर करूया की हे मनी प्लांट नाही, तर या झाडाची पाने पूर्ण गोल नाण्यासारखी असतात, म्हणून याला मांडूकपर्णी किंवा ब्राह्मी म्हणतात. ब्राह्मीविषयी अधिक जाणून घेण्याआधी हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी या यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. चला तर मग मंडळी, नेहमीचे खत किंवा टॉनिक बूस्टर पासून आज थोड्या वेगळ्या विषयाकडे जाऊया. मंडळी, तुमच्याकडे देखील आहे का हे पेनीवर प्लांट? जर असेल तर मात्र मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मंडळी, हे जे प्लांट आहे वास्तूनुसार हिरवी पानं आणि यामध्ये असणारं हे पाणी, हे कॉम्बिनेशन पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणारं मानलं जात असतं. मांडूकपर्णी किंवा ब्राह्मी हे शांत, शुद्ध आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारं झाड आहे. बाल्कनी असो किंवा एखादी मेडिटेशन स्पेस असो किंवा ईस्ट नॉर्थ बाल्कनीची साईड असो किंवा ईस्ट साईडला जर आपण हे ठेवलं तर मात्र याने आपलं मन शांत राहत असतं असं देखील मानलं जात असतं. पण लक्षात ठेवा, वाळलेली किंवा कुजलेली पाने जर यावर असतील तर ती देखील मात्र लगेच काढणं देखील गरजेचं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे मी हे झाड नॉर्मल पॉटमध्ये नाही तर अशा पसरट टब मध्ये लावलेलं आहे आणि या टबला एकही ड्रेनेज होल नाही आहे. एकही ड्रेनेज होल नसलेल्या भांड्यामध्ये आता याला लावलेलं आहे. तर मग हे झाड कुजेल का? तर नाही. सर्वात महत्वाचं, हे झाड नॅचरली पाण्याजवळ वाढणारं आहे, त्यामुळे यासाठी टब मेथड ही बेस्ट आहे. यासाठीच मी याला टब मध्ये लावलेलं आहे. तुम्ही देखील कुठल्याही पसरट प्लास्टिक असो किंवा मातीच्या भांड्यात याला लावू शकता, पण मात्र त्याला ड्रेनेज होल नसेल तर मात्र त्यासाठी हे बेस्ट आहे. आता हे मांडूकपर्णी किंवा ब्राह्मी किंवा पेनीवर्थ प्लांट कटिंगने जगतं का? हो मंडळी, कटिंगने तर अगदी इझिली ग्रो होणारं आणि पटकन पसरणारं हे झाड आहे. सो तुम्हाला नर्सरीमध्ये देखील अगदी कमी किमतीत तुम्हाला हे मिळून जाईल. पण बऱ्याच वेळेस नर्सरीवाले याला डॉलर मनी प्लांट म्हणून देखील संबोधत असतात. सो मी लास्ट मंथला पुण्यामध्ये जे काही हॉर्टिकल्चर एक्झिबिशन झालेलं होतं त्या ठिकाणाहून मी हे 50 रुपयाला एवढ्या क्वांटिटीमध्ये हे आणलेलं होतं. आणल्यानंतर त्याला 1 ते 2 दिवस अशा प्रकारे बकेटमध्ये पाण्यातच मी ठेवून दिलेलं होतं, कारण की जागा बदलल्यामुळे देखील झाडं ही थोडी स्ट्रेसमध्ये गेलेली असतात. त्यामुळे नर्सरीतून किंवा कुठूनही तुम्ही झाडं आणली तर मात्र तिला डायरेक्ट मातीत लावू नये. सो आता यानंतर आपण पाहूया की याला जे काही याचं प्रपोगेशन आहे आणि यासाठी माती किंवा भांड हे कसं असायला हवं ते देखील अगदी थोडक्यात पाहूया. एक्झिबिशन मध्ये मला 40 रुपयाला का 50 रुपयाला अशा प्रकारचा एक बंच हा त्या ठिकाणी मला मिळालेला होता. त्यांनी देखील पाण्यामध्ये अशा प्रकारे टब मध्ये त्याला ठेवलेला होता. सो आणल्यानंतर हा बंच ॲज इट इज मी अशा प्रकारे पाण्यातच ठेवलेला होता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी या प्लांटला हेवी माती वापरायची नसते. यासाठी मी अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये गार्डन सॉइल, कंपोस्ट आणि त्यामध्ये थोडं कोकोपीट अशा प्रकारची हलकीशी मात्र माती तयार करून घेतलेली आहे. या झाडाला भरपूर पाणी द्यायचं असतं आणि त्यातली जी काही माती असते ती देखील मात्र कायम ओलसर राहील याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागत असते. माती कोरडी झाली तर मात्र हे प्लांट देखील लवकर खराब होत असतं. सो या ठिकाणी मी प्रपोगेशनसाठी भरपूर रनर असलेले अशी हे बंच घेतलेलं आहे. जर तुम्हालाही रनर असलेली कटिंग मिळाली
मंडळी, तुम्हाला पण जर रनर असलेली कटिंग मिळाली, मग ती अगदी 1 ते 2 जरी असली ना तरी देखील मात्र पुरेसी आहे. यासाठी फक्त रनर मातीवर ठेवा, हलकीशी वरून माती प्रेस करा आणि भरपूर पाणी द्या. कुठलंही यासाठी मात्र रूटिंग हार्मोन किंवा कुठल्याही फर्टिलायझरची मात्र याला गरज नसते. अगदी इझिली आणि पटकन पसरणारं असं हे प्लांट आहे. सो या ठिकाणी मी अशा प्रकारचा पसरट टब घेतलेला होता. त्यामध्ये हलकीशी माती तयार करून घेतलेली होती. तर तुम्ही पाहू शकता की फक्त 25 ते 30% एवढ्याच प्रमाणामध्ये मी माती या ठिकाणी टबमध्ये घेतलेली आहे. कारण की भरपूर मातीची लेअर देखील मात्र याला आवश्यक नसते. जवळपास 25 ते 30% माती आणि उर्वरित भाग जो असतो तो मात्र यावर पाण्याचा असायला हवा. सो अशा प्रकारे अगदी अलगद हाताने संपूर्ण जे रनर होते ते मी या ठिकाणी मोकळे करून घेतलेले होते. रनरला मात्र थोडेसे रूट्स असायला हवे, तरच ही कटिंग मात्र जगत असते. तुम्ही फक्त एक स्टेम आणि पान जर आणलं तर मात्र ही कटिंग जगणार नाही. या ठिकाणी जे काही डॅमेज किंवा कुजलेले असे जे स्टेम होते ते मी मात्र रिमूव्ह करून घेत होती आणि अशा प्रकारे सगळे जे प्लांट होतं ते पूर्णपणे अशा प्रकारे मोकळं करून मातीवर त्याला हलकंसं प्रेस करून घेत होती. सो मंडळी, या ठिकाणी आपल्याला कुठल्याही रूटिंग हार्मोनची देखील गरज नसते आणि कुठल्याही केमिकलची गरज नसते. अगदी 10 ते 12 दिवसामध्ये भरपूर अशी पानं यावर पुन्हा दिसायला लागत असतात आणि जे काही न्यू बिगिनर गार्डनर आहेत किंवा ज्यांना नवीनच नुकतीच गार्डनिंग सुरू केलेली आहे त्यांच्यासाठी तर मात्र अतिशय सोपी आणि सेफ असं हे प्लांट आहे. या प्लांटला पाणी खूप आवडतं, माती मात्र कधीही पूर्ण कोरडी होऊ देऊ नका. फर्टिलायझरच्या बाबतीत तर कमीत कमी खताची गरज याला असते. जास्त खत दिलं तर विदाऊट ड्रेनेज टब मध्ये प्लांट मात्र नक्की खराब होत असतं. त्यामुळे केमिकल फर्टिलायझर देखील टाळा आणि डायरेक्ट कडक सूर्यप्रकाश देखील मात्र याला नको असतो. या छोट्या छोट्या गोष्टी देखील यासाठी मात्र महत्वाच्या आहेत. आता या ठिकाणी प्रपोगेशन नंतर मी भरपूर असं पाणी या टबमध्ये टाकून घेतलेलं होतं. मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या बंचने टबचा फक्त 25% पोर्शन जो आहे तो कव्हर झालेला होता आणि व्हिडिओच्या स्टार्टला तुम्ही ज्या क्लिप्स पाहिल्या त्यामध्ये मात्र संपूर्ण टब जो आहे तो या प्लांट्सने कव्हर झालेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी काळजी या प्लांट्सची का घ्यायची, हे झाड स्पेशल तरी काय आहे? तर मंडळी, ब्राह्मी किंवा मांडूकपर्णी हे फक्त डेकोरेटिव्ह प्लांट नाही, तर आयुर्वेदामध्ये देखील अनेक वर्षापासून वापरात असलेलं हे एक औषधी झाड आहे. या झाडाचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे मन शांत ठेवणे. आजच्या फास्ट लाईफमध्ये एन्झायटी, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग खूप कॉमन झालेलं आहे. ब्राह्मीला मद्य रसायन म्हणजेच मेंदूसाठी उपयुक्त मानतात. म्हणूनच मेडिटेशन स्पेस असो किंवा स्टडी रूम असो, याजवळ जर हे झाड ठेवायला सांगितलं जात असतं. हे प्लांट इनडोर किंवा बाल्कनीमध्ये ठेवलं तर मात्र आसपासची हवा देखील याने थोडी फ्रेश वाटत असते. हे झाड फुल एअर प्युरिफायर म्हणता येणार नाही, पण मात्र ह्युमिडिटी बॅलन्स करण्यास हे झाड मदत करत असतं. विशेषतः शहरात राहणाऱ्यांसाठी हा छोटासा फायदा देखील भरपूर मोठं काम करत असतं. मंडळी, हे प्लांट महाग नाही, शिवाय याला मेंटेनन्स देखील कमी आहे आणि मात्र फायदे तर याचे भरपूर आहे. जरी तुम्ही बाहेर गावी गेलात ना 8 ते 10 दिवसासाठी, यामध्ये फक्त टब भर पाणी ठेवून गेलात तरी 10 दिवसांनी मात्र झाड ॲज इट इज हेल्दी राहणार असतं. एकदा लावलं की मात्र पुन्हा पुन्हा आपल्याला याला प्रपोगेट देखील करता येत असतं. म्हणजेच एक झाड आणि अनेक कुंड्या. मी देखील यापासून छोटे छोटे रनर काढून 2 ते 3 वेगळ्या कुंड्या देखील तयार केलेल्या आहेत. मंडळी, घरातलं झाड फक्त वाढायला नको तर ते जगायला देखील हवं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करून शेअर देखील करा आणि तुमच्याकडे देखील हे ब्राह्मी, मांडूकपर्णी किंवा पेणीवर प्लांट आहे का, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त तुम्ही कशी याची काळजी घेता ते देखील मात्र नक्की सांगा. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.